जय भीम. मी विश्वनाथ पवार. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये मी आदरणीय रोहिणीताई यशवंते जय भीम. यांच्या घरामध्ये आहे. माझ्याबरोबर आहेत जय भीम. अत्यंत प्रतिभावंत कवी गायक संगमजी कासारे साहेब. त्याचबरोबर ज्या ताईच्या घरी आहे मी, ही रोहिणीताई यशवंते. आज 14 तळ्याचा सत्याग्रह दिन महाड मुक्कामी मोठ्या हर्षल उल्हासामध्ये साजरा होत आहे. लाखो लोक बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना वंदन करण्यासाठी महाड मुक्कामी गेलेले आहेत. मी आज रोहिणीताईच्या घरी आलेलो आहे. तिच्या घरामध्ये AC मध्ये बसलोय. हातामध्ये बिस्लरी बाटली आहे. रोहिणीताई म्हणजे आंबेडकरी चळवळीतल्या महान कवी गायकांची कन्या आहे. त्यांचं नाव आहे श्रावणदादा यशवंते. मी आताच बोललो, तिच्या घरामध्ये AC मध्ये बसलेलो आहे आणि हातामध्ये बिस्लरी बॉटल आहे. महान कवी गायक वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं गीत आहे. उद्धरले कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे, जकडबंद पायातील साखळ दंड, तडातड तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अत्यंत दर्जेदार गीत तेव्हापासून तर आजपर्यंत आणि भविष्यात जोपर्यंत हे सगळं पृथ्वीवर माणूस असणार आहे तोपर्यंत हे गीत आजारावरच असणार आहे, गायलं जाणार आहे, ऐकलं जाणार आहे. आता नवीन जे कवी गायक आहेत त्यांचं गीत गायनाचा कार्यक्रम असो, ऑर्केस्ट्रा असो, त्या ठिकाणी हे उद्धारले कोटी कोळे भीमा तुझ्या जन्मामुळे हे गीत गायल्याशिवाय त्यांचा कार्यक्रम पूर्ण होत नाही. असं महत्त्वपूर्ण एक गीत आहे. या गीताचे गायक आहेत श्रावणदादा यशवंते. त्यांची ही कन्या रोहिणीताई हिच्या घरामध्ये आहे. आणि म्हणून बोललो, गावकुसा बाहेर फेकलेला हा सारा समाज बाबासाहेबांच्या जन्मामुळे त्यांचं मातीचं सोनं झालं. कारण आम्ही माणूस असून माणसासारखं जगता येत नव्हतं. ज्या 14 तळ्याच्या ठिकाणी पाण्यासाठी बाबासाहेबांनी महान असा संघर्ष केला, महान असा लढा दिला, माणसाला पाणी पिण्याचा जो हक्क मिळवून दिला, त्या ठिकाणी कुत्र्या मांजराला पाणी पिण्याचा अधिकार होता, पण आम्हाला नाकारलं होतं. इतकी गुलामगिरी या देशातल्या ब्राह्मणशाहीने, पेशवेशाहीने लादली होती आमच्यावरती. चातुर्वर्णी व्यवस्था, मनु संस्कृती, एवढी भयान त्या संस्कृतीनं माणसांमध्ये भेदभाव निर्माण केला होता. कोणत्याही प्रकारचं सन्मान, स्वातंत्र्य आम्हाला अजिबात नव्हतं. ते बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कष्टानं हा सगळा लढा सुरू झाला. बाबासाहेबांचा लढा धम्मदीक्षेपर्यंत आहे, भारतीय संविधानाच्या लिखाणापर्यंत आहे. अनेक समाज हितासाठी बाबासाहेबांनी प्रचंड असं कार्य केलंय. जग वंदनी करतं त्या महामानवाला, त्या बाबासाहेब आंबेडकरांना. त्यांनी माणसासाठी मानवतेचे अधिकार ज्या परिस्थितीत निर्माण केले ते जगात तोड नाही. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचं तत्त्वज्ञानावर आधारित असलेला बुद्ध धम्म दिला. त्यामुळे आमच्यामध्ये माणूस पण जिवंत झालं. आणि आजचा हा अत्यंत आनंदाचा दिवस, 14 तळ्याचा सत्याग्रह, या दिनानिमित्तानं मी रोहिणीताईच्या घरी आलेलो आहे. आणि माझ्याबरोबर संगमजी कासारे साहेब यांच्याबरोबर मी गप्पा मारतोय. ताई जय भीम. जय भीम. आज 14 तळ्याचा सत्याग्रह आणि तू ज्यांची कन्या आहेस, ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी ज्या महान कवी गायकाने योगदान दिलं, त्यामध्ये अत्यंत आघाडीचं नाव म्हणून ज्यांचं नाव होतं ते श्रावणदादा यशवंते यांची तू कन्या.
आणि म्हणून तुझ्याकडे पाहताना ताई मला खूप आदर वाटतो की तू आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्यांची ती लाडकी बहीण आहेस, कार्यकर्त्यांची सगळ्यांची लाडकी बहीण आहेस, आणि म्हणून तुला एक वेगळा सन्मान समाजामध्ये प्राप्त झालेला आहे. ही ताई आपल्या वडिलांचा वारसा पुढे जतन करून ठेवते. तिची भावंडं आहेत, माझे एकदम जवळचे मार्गदर्शक ज्यांना मी म्हणायचो, अनिल भाऊ यशवंते, योगेंद्रदादा यशवंते आणि मिलिंद भाऊ यशवंते हे आज नाहीत. त्यांचा दुसरा भाऊ सुनील भाऊ आहे, भावांची मुलं आहेत. हे सगळं फॅमिली आहेच. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला वाहून घेतलेले हे सगळं कुटुंब आहे. आणि म्हणून या ताईचा प्रचंड मला गर्व वाटतो. श्रावणदादांचं हे सगळं चळवळीचा वारसा ती आज जतन करते. 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं मी तिला गप्पा मारताना, ताई सर्वात प्रथम आजच्या 14 तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्तानं आपण बोलावं असं तुला विनंती करत आहे. सर्वात प्रथम मी आज 20 मार्च 2026 रोजी महाड येथे खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम सुरू आहे. आम्ही आज तिथे नाही आहेत याचा मला खूप खंत वाटते काही कारणास्तव. तर तरीसुद्धा मी आजच्या दिवशी सर्व माझ्या धम्म बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते. कारण का, बाबासाहेबांमुळे हा इतका महत्त्वाचा दिवस आज आपल्या आयुष्यात आला. समस्त पृथ्वीला जितके सजीव आहे त्यांना पाण्याची आवश्यकता असते, आणि आपण एक माणूस असूनसुद्धा आपल्याला काही काळी पाणी मिळत नव्हतं. पण आज बाबासाहेबांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या अति कष्टामुळे आज आपण हा दिवस पाहतोय आणि आज आपण पाणी पितोय. हे मनाला एकदम काय सांगू, ह्याच्यासाठी शब्द नाही आहेत. बाबासाहेबांचं इतकं मोठं कार्य आहे ना, त्याला तोड नाही जगामध्ये, आणि त्यांच्या कार्याचे कधीच उपकार फेडू शकत नाही. त्यासाठी बाबासाहेबांचा गुणगौरव महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक लक्ष्मणदादा केदार म्हणजे माझे आजोबा, श्रावणदादा यशवंते माझे वडील, यांचे मामा लक्ष्मणदादा केदार यांनी लिहिलेलं गीत मी थोडक्यात आपल्यासमोर सादर करीत आहे. सुटबुट वाले आम्ही भले भले, सुटबुट वाले आम्ही भले भले, कुणी आमदार कुणी खासदार, भीमा तुझ्यामुळे मान आम्हा मिळे, भीमा तुझ्यामुळे मान आम्हा मिळे. एक काळी अशी परिस्थिती होती. दारोदारी फिरत होतो भाकरी करिता, दारोदारी फिरत होतो भाकरी करिता, लाजिरवाणे ते जिणे संपले आता, लाजिरवाणे ते जिणे संपले आता, सुख आले घरी सुख आले घरी, सुख आले घरी, सुख आले घरी, आज विहिरी मळे, भीमा तुझ्यामुळे मान आम्हा मिळे. गीताचा शेवटचा अंतरा लक्ष्मणदादा काय म्हणतात. लक्ष्मणा वाणी कितेक गाणारे कवी, लक्ष्मणा वाणी कितेक गाणारे कवी, रोज आम्हाला शिव्या देती नवी नवी, रोज आम्हाला शिव्या देती नवी नवी. काळ बदललेला आहे. दोष त्यांच्यातला, दोष त्यांच्यातला, आज त्यांना कळे, भीमा तुझ्यामुळे मान आम्हा मिळे, भीमा तुझ्यामुळे मान आम्हा मिळे. त्यानंतर लक्ष्मणदादा केदार
यांचे नातू सुयोग भाऊ केदार, माझे धाकटे बंधू, 14 तळे सत्याग्रह दिनानिमित्त त्यांनी लिहिलेलं एक गीत सादर करीत आहे. गीताचा मुखडा. पाहून क्रांती महाडमधली वैरी बिथरला, पाहून क्रांती महाडमधली वैरी बिथरला, अरे 14 तळ्याच्या पाण्यात जेव्हा भीमराव उतरला, 14 तळ्याच्या पाण्यात जेव्हा भीमराव उतरला. किती सुंदर आवाजामध्ये ताईने आपल्यासमोर हे गीत सादर केलं. ताई, ज्यावेळेला आमचे श्रावणदादा यशवंते यांचं निधन झालं त्यावेळेला अत्यंत छोटी होती, त्यामुळे तिला बाबांबद्दल विशेष म्हणजे आठवण होत नाही. पण त्याच्यानंतर तिने सगळी चळवळ त्यांच्या घरामध्ये वाढलेली तिने जवळनं पाहिलं. आंबेडकरीतले चळवळीतले सगळेच गीतकार, गायक सगळे त्यांच्या घरात सातत्यानं राबता असतो. सातत्यानं प्रत्येक वर्षी स्मृतिदिन 28 जानेवारीला श्रावणदादाचा साजरा केला जातो. तेव्हा अजूनही सातत्यानं सगळे आंबेडकरी चळवळीतले गीतकार, कवी, गायक, कार्यकर्ते सगळ्यांचा राबता त्यांच्या घरामध्ये सातत्याने येत असतो. दादांच्या नंतर ताई हे सगळे चळवळ तुम्ही जवळनं पाहिली. म्हणजे दादा जिवंत असताना तुम्हाला ते काही छोटी असल्यामुळे ते पाहता नाही आलं, कारण दादांचं फार अकाली निधन झालं. या घराणं फार सोसलं आहे. दादानी प्रचंड म्हणजे सगळं ऐकून दादांबद्दल ताईला माहिती आहे. कारण तिचा छोटा भाऊ दुसरा होता, मिलिंद भाऊ यशवंते. हे चांगले पप्पांसारखे म्हणजे बाबांसारखेच त्यांचा आवाज होता, गोड गळा होता. त्यांचंही फार तारुण्यात निधन झालं. युगेंद्र भाऊ यांचंही आता अकस्मात मागच्या वर्षी निधन झालं. आणि नंतर दुसरे एक आमचे भाऊ अनिल भाऊ यशवंते रात दिन प्रामाणिकपणे समाजाच्या धम्मप्रसारासाठी राबायचे. त्यांच्याही अचानक आता काही महिन्यापूर्वी निधन झालं. ह्या घराण्यानं अत्यंत समाजासाठी फार शोषलेलं आहे. समाज परिवर्तनाच्या चळवळीसाठी फार योगदान दिलेले हे सारं कुटुंब आहे. आणि मग त्यांचं योगदान आहे ना, ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही. ताईला मी थोड्याशा जुन्या काळातल्या म्हणजे ते ऐकून आहे, म्हणजे तिने पाहिलं नाही तो दादांचा काळ. ती चळवळीचा सगळा वामनदादांबरोबर अनेक ठिकाणी कवालीला जायचे. लक्ष्मणदादा केदार असतील, श्रावणदादा यशवंती आणि सगळे कवी गायक. काय किस्से तुझ्या आठवणीतल्या ताई तू जर सांगितलेस तर मला वाटतं नव्या पिढीला, कारण ह्या सगळ्या जुन्या कवी गायकांनी आंबेडकरी चळवळीच्या प्रसारासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. पण देशामध्ये अत्यंत परिस्थिती वाईट आहे. आता युद्ध चालू आहे, लोकांची उपासमार चालू झालेली आहे, गॅस मिळत नाही, अत्यंत भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे. शिक्षणाचं 3 तारा झाले, खाजगीकरण वाढलेलं आहे. आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून म्हणजे कामगारांना, माणसालाच बेचिराग करण्याचं षडयंत्र इथल्या सत्ताधाऱ्यांनी रचलेलं आहे. आणि त्याचे बळी आपण पडताना दिसत आहोत. आणि म्हणून अशा वेळेला बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांनी सगळ्या मानवतेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत फार मोठं काम केलेलं आहे. भारतीय संविधान देऊन नाकारलेल्या वर्गाला सन्मान प्राप्त करून, अधिकार प्राप्त करून दिलेले होते. आणि ते संविधानाची अंमलबजावणी होणार नाही अशा प्रकारचं इथल्या सत्ताधाऱ्यांकडून दिसतंय. आणि त्यामुळे शिक्षणाचं मुद्दाम बाबासाहेबांनी जो शिक्षणाची दारी खुली करून दिली होती ती आज बंद होत आहेत खाजगीकरणाच्या माध्यमातून. खाजगी शाळा निर्माण झाल्या, सरकारी शाळा जाणून बुजून मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. लोकांच्या घरातनं चांगलं सकस अन्न खाता येत नाही. हॉस्पिटलचे प्रश्न असे भयानक झालेले आहेत. एखादा आजार झाला तर सर्वसामान्य माणसाला मरणाव्यतिरिक्त दुसरा मार्गच नाही. कारण प्रायव्हेट जे काही हॉस्पिटल उभे केले तिथं लाखोनी खर्च होतो. म्हणजे एवढा लाखोने, म्हणजे जिथं ज्या माणसाला चांगलं अन्न खाता येत नाही तो चांगल्या प्रकारची हॉस्पिटलचा उपचार कसा करू शकतो, असे प्रचंड भयानक असे प्रश्न निर्माण. बाबासाहेबांनी या सगळ्या माणसाला सन्मान प्राप्त व्हावा, माणसासारखं जगता यावं म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार दिले होते ते सत्ताधाऱ्यांकडून नाकारताना दिसत आहेत. मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून हे सगळं चित्रण समोर दिसतंय. अतिशय भयान वातावरण निर्माण झालेलं आहे. बाबासाहेबांनी नद्याजोड प्रकल्प राबवले, बाबासाहेबांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती केली, बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज या पुस्तकावरून रिझर्व्ह बँकेची निर्मिती करण्यात आली. म्हणजे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच विषयावर बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं. जगाला युद्ध नको, बुद्ध हवा. बुद्धाचा हा शांतीचा संदेश देणारा, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्यायाचं तत्वज्ञान देणारा बुद्ध आम्हाला दिला. असं ह्या सगळा काळ आहे. अशा वेळेला आंबेडकरी चळवळ जगणं अत्यंत गरजेचं आहे. आंबेडकरी चळवळ वाढणं गरजेचं आहे. आणि म्हणून नव्या पिढीला पुन्हा एकदा जुन्या काळातल्या सगळ्या
कवी गायकांचं स्मरण व्हायला पाहिजे, कारण त्यांनी फार आंबेडकरी चळवळ जपलेली आहे आणि त्या आंबेडकरी चळवळीतल्या अत्यंत प्रतिभावंत कवी गायकांची म्हणजे श्रावणदादा यशवंत त्यांची कन्या म्हणून मी आदरणीय रोहिणीताईला विचारतो. म्हणजे मी तिला काय आठवण आहे दादांच्या, तू ऐकलेल्या, तुझ्या घरातून ऐकलेल्या, लोकांकडून ऐकल्या, काय सांगू शकतेस? थोडंसं आपण या गप्पाच्या माध्यमातून ताईकडून थोडीशी किस्से ऐकू आणि नंतर मग संगमदादा कासारेंच्याकडे जाऊ आणि नंतर थोड्या वेळात आपण ती मुलाखत संपवू. ताई, काय कशी असेल सांगावीशी वाटतात तुला, काय आठवणी सांगावीशी वाटतात ते सांगशील बरं होईल. आपण आज जो काळ पाहतोय, जो सुरुवातीचा काळ होता, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य सुरू होतं किंवा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, त्यानंतर आपला समाज अशिक्षित होता, तर त्यांना म्हणजे अभ्यासू समाज नव्हता, त्यांना शिक्षणापासून ते वंचित होते. त्याच्यामुळं त्यांना गाण्याच्या माध्यमातून कसं लोकांपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचतील यासाठी सुरुवातीला जलसाकारांचं खूप मोठं योगदान आहे आणि तो खूप कठीण काळ होता. त्या काळी म्हणजे असंख्य म्हणजे आपल्या समाजाकडे पैसा नव्हता, म्हणजे कलाकारांच्या सुख सुविधा पुरवण्याकरिता असंख्य त्यांनी पावलं मैलोन चालत गेले. पेटी तबला डोक्यावर घेऊन ती लोक जायचे आणि प्रचार प्रसार करायचे. त्यामधून त्यांना काय मिळेल ही कधी त्यांच्या भावनाच नसायची. एकदम निस्वार्थ, अगदी निस्वार्थ त्या लोकांनी कार्य केलं. त्याच्यामुळे आज आपण पाहतोय. त्यानंतर जलसाचा काळ संपल्यानंतर पुढच्या काळामध्ये जो कव्वालीचा काळ आला, त्यावेळेस श्रावणदादासुद्धा जलस्यामध्ये गायचे असे कलाकार म्हणून. तर त्यानंतर एक प्रवासादरम्यान दादांना आजीज नाजा आणि जानी बाबू हे उर्दूचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक कव्वाल यांची ओळख झाली. तर त्यांनी दादांना विचारलं की तुम्ही इकडे कशासाठी आले? तर ते म्हणले आम्ही असं चळवळीचं कार्य राबवतो आणि आम्ही जलस्यामध्ये गातोय म्हणून. तर त्यांची इतक्या दीर्घ 15 तासाच्या प्रवासामध्ये अगदी चांगली घट्ट मैत्री झाली. त्यांनी दादांना, तेव्हा कॉन्टॅक्ट नंबर नसायचे, तर त्यांनी दादांचा ॲड्रेस घेतला आणि स्वतःचाही दादांना ॲड्रेस दिला. एक म्हणजे पुढचं आमचं रिलेशन कंटिन्यू व्हावं याकरिता. नंतर मग काही काळानंतर दादांना म्हणलं हमारा प्रोग्राम रहेगा तो आपको हम जरूर बुलाएंगे. ट्रेनमध्ये तसे एकमेकांच्या गाणे तर ऐकलेच होते, क्वालिटी कळाली होती, आवाज ऐकले होते. तर त्यांना दादांचं गाणं भावलं. पण तो मराठी गाणारा काय, उर्दूशी काही संबंध नव्हता तेव्हा. तर जानीबाबूंचा कार्यक्रम होता भेंडी बाजारमध्ये, ते उरूस होता. तर जानीबाबूने एका माणसाला पाठवून त्या पत्त्यावर दादाशी कॉन्टॅक्ट केला आणि साहब आप उधर आ जाना, प्रोग्राम केली आहे, उर्दू का प्रोग्राम आहे. तर दादा तिकडे कार्यक्रम बघायसाठी गेले आणि त्याने कधी ते कव्वाली हा प्रकार, कधी बाज हा ऐकलाच नव्हता. आपल्या लोकांना आपण तिथपर्यंत कधी पोचलेलंच नव्हतं. तर दादाने तो कव्वाली बाज ऐकला आणि दादा त्या कार्यक्रमाच्या स्थळी जाण्या अगोदर दुरूनच तो कव्वालीचा बाज इतका सुमधुर वाटला की दादांना म्हणजे ते हे झाले, प्रेमात पडले त्या कव्वालीच्या. आणि नंतर तिथपर्यंत पोचले. जानीबाबूने त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं. काही काळानंतर आजीज नाजासुद्धा आले. नंतर दादाने तो कार्यक्रम बघितला. मग दादांच्या मनामध्ये तो विचार आला, श्रावणदादांच्या मनात विचार आला की आपल्याकडे पण असं काहीतरी वाद्य जेणेकरून दूरदूरून लोक ह्या आवाजाचा बाज येऊन आपल्या कार्यक्रमापर्यंत पोचतील. कारण बोलवायचं काही साधनच नव्हतं ना दुसरं. आणि जलस्यामध्ये खाली तो डफ असायचा, हां, तो तितका त्याचा आवाज तितका दूर नव्हता पोचत, एक मर्यादित जागेपर्यंत असायचा. मग त्यानंतर दादाने विचार केला, जानीबाबूंची चर्चा केली. तर बोलले हां क्यों नाही, हो सकता है. आणि तोच कार्यक्रम सुरू असताना महान गायिका, आंबेडकरी चळवळीच्या प्रथम गायिका सायरा बेगम यांचं गाणं सुरू झालं. तो उर्दूचा कार्यक्रम सुरू असताना सायरा बेगमचं गाणं सुरू असताना आपल्या चळवळीत गायिका हा प्रकार नव्हता. गायिका लेडीज, फक्त जेंट्स गात होते. हां, मग तिथं एक नवीन कल्पना, आणखीन एक कल्पना, कव्वाली तर सुचली, बाज तर सुचला, पण लेडीज सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकतात हे पहिल्यांदा दादाला पण तिथे त्या क्षणी कळालं. दादांना त्या क्षणी तिथे कळालं की अरे लेडीज पण म्हणजे गाऊ शकतात.
आणि तो नंतर काही काळानंतर त्यांनी मुकाबले पण अटेंड केले. असं म्हणजे ते उर्दू पासून ही आयडिया आली आपल्यामध्ये, जे आपण नंतर कव्वालीचे सामने, कव्वाली हे जे आपण हा प्रकार ऐकला तो तिथून दादांनी ऐकला होता. मग नंतर जानी बाबूशी, अजिज नाजा यांच्याशी चर्चा केली का बाबा आमच्यामध्ये असं होऊ शकतं का. हां, ते बोलले होऊ शकतं, आम्ही तुम्हाला साजिंदे वगैरे देऊ शकतात, आम्ही तुम्ही रियाज वगैरे करू शकता. मग ती पहिली कव्वाली दादांनी, श्रावण दादा यशवंते यांनी या समाजामध्ये आणली. असं आहे का? हा. वा वा, छान. आणि नंतर मग सायरा बेगमचं त्यांनी तिथं उर्दू कव्वाली ऐकली होती. तर नंतर मग जानी बाबूशी चर्चा करून सायरा बेगम यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवलं, म्हणजे त्यांच्या संपर्कात आले. छान. आणि मग बोलले बाबा आम्ही असं असं करतोय आणि फक्त हा बौद्ध समाज नाहीये, हे बहुजन समाज. मग तो मुस्लिम आहे त्याच्यामध्ये, पंजाबी आहे, गुजराती आहे, मारवाडी आहे, सगळे कन्नड आहे, सगळे असं की त्यासाठी सायरा बेगम यांना श्रावणदादांनी व्यवस्थित महत्त्व पटवून दिले की बाबासाहेबांचं काय योगदान आहे म्हणून. तर सायरा बेगमना त्यांना विचारलं की तुम्ही बाबासाहेबांचे गाणे गाल का. तर त्या लगेच हो म्हटल्या. हां, लगेच तयार झाल्या त्या. मग दादांनी सायरा बेगम, दादा आणि अजीज नाना, जानी बाबू यांचे साजिंदे घेऊन दादांनी ते रंगीत तालीम घरामध्ये आंबेवाडी, काळा चौकी आंबेवाडी, आमच्या पोपट शेट्टी चाळ, त्या घरामध्ये चळवळीची पहिली कव्वाली आमच्या घरापासून सुरू झाली, श्रावण दादापासून सुरू झाली. हां. म्हणजे म्हणतात कव्वालीचं ना, नाव काय? जलसा उभा होता त्या उभ्याला कव्वालीमध्ये आडवं क्या केलं. बात आहे. वा हां. वा. हे बाबा दादांचं खूप मोठं योगदान आहे. त्यानंतर हां. कमल गायन त्यानंतर मग त्यांनी राजकमल गायन राजकमल गायन पार्टी सुरू केली. तिथून जे लेडीज आणि जेंट्स कॉम्बिनेशन, आणि ते पण जो सामन्याचा विषय असायचा ना, तो सामाजिक विषय असायचा. तुम्ही किती चांगलं बाबासाहेब म्हणजे सादर करताय आणि आम्ही किती, म्हणजे त्याच्यामध्ये काट असायचे. तसे सामने, आतासारखे सामने नसायचे. मग ते सामने बघायला लहान मुलापासून ते म्हातारा पण माणूस बसून ऐकू शकतो आणि त्याचा आदर्श घेऊ शकतो. इतके ते निर्मळ आणि स्वच्छ आणि काय म्हणतात पुरोगामी विचाराचे ते सामने असायचे असं. हां. त्यानंतर मग सायरा बेगम नंतर मग शकीला बानू आल्या, मग सुमन रोहम आल्या, बऱ्याच गायिका, शांताबाई भोसले आल्या, असंख्य गायिका म्हणजे शीलादेवी, असंख्य गायिका मग त्यांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि त्या कव्वालीला नवीन रूप आलं आणि आपल्या समाजाचा खरा परिवर्तनाचा जो काळ होता तो तिथून सुरू झाला. क्या बात आहे. आणि आज आपण जे परिवर्तन बघतो ना, त्या कलाकारांमुळे, आणि त्या कलाकारांचं एवढं मोठं योगदान आहे ना, त्यांनी पैसा पाहिला नाही. आज शीलादेवी या पंजाबी समाजाच्या, तरी त्यांनी बाबासाहेबांच्या गीतांचा प्रचार प्रसार केला तन मन धनाने. हा. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर सायरा बेगम, शकीलाबाई ह्या मुस्लिम समाजाच्या होता. मुस्लिम समाजात आज सुद्धा पडदा असतो, बुरका घातला जातो. त्यांना सुद्धा काही इतकं सहज नव्हतं. त्यांना सुद्धा त्यांच्या समाजातून विरोध होता की आपण मुस्लिम आहे तर ही बाबासाहेबांचं का गातात हे गाणं. त्यांनी सुद्धा त्या बाबासाहेबांच्या विचाराला आणि कार्याला परिवर्तनाचा लढा आणि तो प्रभावित झाल्या. त्यांनी सुद्धा बाबासाहेब स्वीकारला आणि ती चळवळ त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आज त्या महिलांचं, पुरुषांचं तर आहेच, पण महिला जेव्हा नाटकांचे कार्यक्रम असायचे, नाटक ब्राह्मण लोकांचे, त्यावेळी स्त्री नव्हती म्हणून बालगंधर्वाला स्त्री बनावी लागली. त्या काळी आमच्या महिला स्टेजवर गायल्यात. म्हणजे किती समाज पुढे गेलेला होता आपला, किती पुरोगामी विचारांचा समाज होता. आज आपण त्यांचा आदर्श घेऊन हे समाज जो परिवर्तनाचा काळ होता तो त्यांनी परिवर्तन करून गेले, पण आज प्रबोधन आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे न्यायचा प्रयत्न करावा, हेच मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं कर्तव्य आहे. म्हणजे ताईने हा दादा, म्हणजे संगम दादा, ताईने हा एक किस्सा सांगितला, बाबासाहेब कव्वालीच्या माध्यमातून कसे चांगले सांगता येतील, चांगला विचार सांगता येतील, अशा प्रकारच्या स्पर्धा असायच्या. आज थोडीशी मला कुठेतरी बजबजपुरी काही प्रमाणात माझ्या 33 वर्षाच्या सर्व्हिस मधली पहिल्यांदा मी ऐकतोय की दादांच्याकडून कव्वाली सुरुवात झाली. आज असंख्य जे साजिंदे पोट भरतायत ते फक्त श्रावण दादांची पुण्याई आहे. क्या बात आहे. वा वा. आणि हे ऍक्च्युली हे विसरण्यासारखं
नाहीये, म्हणजे हे लक्षात ठेव, प्रत्येक कलाकाराने हे लक्षात नाही, ठेवलं मी पाहिजे. मी आपण माझ्या प्रोग्राम मध्ये हा. नक्कीच मांडेन. हा, आपल्याला नाही. कल्पना नव्हती ना या गोष्टी. म्हणजे त्यावेळेला ते दर्जेदार अशा म्हणजे कवाल्या व्हायच्या. म्हणजे आता थोडीशी बजबजपुरी दादा म्हणजे म्हणजे संगम दादा बजबजपुरी निर्माण झाली. म्हणजे काही प्रमाणात सगळ्यांना मी नाव नाही ठेवलं, काही प्रमाणात. म्हणजे त्यावेळेला आता मी बाबासाहेबांच्या एकापेक्षा सरस गाणं याच्यावर मला सांगता येणार नाही, तुम्ही सांगावं. पण ते कवालीचा जो प्रकार होता, तर ते प्रल्हाद शिंदे दादांचं ते गीत मला आठवतं की उड जाएगा एक दिन पंचे रहेगा पिंजरा खाली. म्हणजे ते म्हणजे त्यांचे जे कवालीचा जो बाज होता तो आता तसा दिसत नाही मोठ्या प्रमाणात. कमी प्रमाणात आहे, नाही असं नाही, पण काही लोकांनी थोडंसं गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला. त्यातलं असं जे वेगळ्या पद्धतीनं बाबासाहेब मांडण्याचा जो एकापेक्षा एक सरस असे काही उदाहरण आहेत का तुमच्याकडे? दोघांना सांगता येतील का? नाही, आता कसं म्हणजे आहे, जसं उड जाएगा एक दिन पंचे, म्हणजे त्याला थोडं उत्तर होते ऊर्जा असं आहे का आहे. एक तीन पंची या गाण्यामध्ये थोडं सांगितलं तर चालेल हा, का? बोला 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 बोला, हा. सगळे जनरल जेव्हा बोलूया. जेव्हा तो चळवळीचा काळ होता आणि कव्वाली सुरू झाली, तेव्हा हे प्रल्हाद शिंदे काका माझे ते म्हणजे नवीन गायक होते. मग ते अजित दादा यांच्या कोरस गायचे. म्हणजे दादांनी त्यांची भेट घडवून दिली होती की ते तरुण होते त्यावेळेस. मग दादांनी अजित दादा यांना सांगितलं की हा मुलगा चांगला गातो, तू कोरसला ठेव. आणि त्यांना पण सांगितलेलं की त्यांच्या पाठीमागून बसून शिकायचं आपल्याला कव्वालीत उतरायचं, आपल्याला प्रचार प्रसार करायचा आहे. ते त्यांच्या मागे बसून शिकलेले आहेत. क्या आणि बात. हा उर्दूचा जो बाज आहे ना, उड जाएगा हा. एक दिन पंची, हे त्यातूनच निर्माण झालेलं आहे. असं. हा. म्हणजे दादा, बोला बोला. ताईने काय असे परिवर्तनाचे किस्से सांगितलेत. आता तुम्हाला खूप वर्षापासून मी पाहतोय नाही, आणि कसं आहे, विशेष करून मला असं वाटतं तुम्ही ज्या भागातून आलेला आहात मुंबईला, बघा आता मी आता संगम तुमचं नावच संगम माहिती आहे. आणि तर आपला सगळ्यांचा संगम झालाय. एक बाबासाहेबांच्या चळवळीचं फार मोठं योगदान देणारे दादासाहेब गायकवाड आणि त्या नाशिक जिल्ह्यातली आमची ताई, होय. आणि तुम्ही कोकणात आले. म्हणजे आणि हा महाडचा आजचा जो रणसंग्राम झाला, होय. आणि त्या रणसंग्रामाला दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली तिकडून त्या काळात नाशिकवरून म्हणजे लोकांची पायाला मी असे ऐकलेले किस्से आहेत, म्हणजे पाय पोळले, होय. लोकांनी कपडे बांधून आले आणि तो रणसंग्राम सक्सेस केला. आणि हा संगम त्या आपल्या महाडला सुरू झाला, तो कायमस्वरूपी. म्हणजे आज मला थोडीशी मुलाखत वाढली तरी हरकत नाही, ज्याला बघायचं आहे. पण हे असे महत्वाच्या आठवणी नेहमी ऐकायला मिळणार नाहीत. ताईने अत्यंत महत्वाचे असे काही विषय सांगितलेत. होय. तर तुम्हाला काय अशी आठवणी आहेत म्हणजे कसं आहे, कोकण प्रांतातल्या हो. आंबेडकर चळवळी संदर्भात का कवी गायकांच्या संदर्भात काय तुम्ही सांगू शकता? मी सांगू शकेन. प्रथम मी जसे श्रावण दादा, वामन दादा आणि जेवढे जसे गोविंद मशिलकर असतील, लक्ष्मणजी केदार, असे महान कलाकार गेले की मी नेहमीच माझ्या गायनात मी त्यांना आदर्श मानतो की त्यांनी ही जी चळवळ जपून ठेवली ती आमच्याकडे आहे. आता जे का मी लिखाण करतोय हे माझ्या पद्धतीनं नाही, त्यांनी लिखाण जे केलेलं आहे तेच मी उलटापालट करतोय. म्हणजे ही देण त्यांची आहे आणि मी त्यांचा ऋणी आहे. मी त्यांना नेहमी आदर्श मानतो की त्यांनी दिलेलं हे ठेव आहे. आणि ताईने जो किस्सा सांगितला, कव्वाली जो मराठी लाईनी जी निर्माण झाली ती दादांमुळे झाली, हा किस्सा मला पहिल्यांदा ऐकायला. मी नक्कीच मी तो मांडेन मी माझ्या प्रोग्राममध्ये. परंतु सांगताना असं वाटतं की कोकणातून सुद्धा जसे धर्मदास मोहिते होऊन गेले कवी चांगले, आता त्यांच्यानंतर जनार्दन धोत्रे झाले, नवनीत खरे झाले त्या काळचे, गोविंदादा गायकच होते, कवी राजेश जाधव, नंतर आता आमचे रमेश शेळवी. म्हणजे हे असे महान कलाकार कवी होऊन गेले. हे त्यांचा आदर्श, वामनदादांचा आदर्श घेऊन, श्रीधर ओवळांचा आदर्श घेऊन असे घडत पुढे गेले. आज आम्ही घडत आहोत तर त्यांचा आदर्श, म्हणजे त्यांची देण आहे ती आम्ही घेऊन गेलो. खरोखर मी आता समाजात आज जो भ्या चाललेला आहे, काही कलाकारांनी तो गालबोट लावलेला आहे, पण मी सांगेल की कव्वाली जे समाज प्रबोधनाचं एक साहित्य आहे आणि हे बंद झालं तर समाजाला घातक ठरेल. आणि म्हणून मी समाजाला विनंती केली की समाज प्रबोधनाचे कार्यक्रम होत राहावे, कलाकारांकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा, ही मी विनंती करेन. कारण आज 99 वर्ष झाली महाडचा सत्याग्रह झाला त्याला. कारण 20 मार्च 1927ला संघर्ष बाबासाहेबांनी तो संग्राम केला. कारण आम्ही माणूस असताना आम्हाला माणसासारखं जगायला भेटलं. पाणी ही निसर्गाची देण आहे आणि सगळ्याला पाणी भेटलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब म्हणले की कोणा एकट्याची मक्तेदारी नाही, आणि त्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. म्हणून मी एक
ध्रुपद सादर करतो जे मी लिहिलंय ते बाबासाहेबांच्या. वा. बाजी नहारला यशस्वी ठरला, बाजी नहारला यशस्वी ठरला, 14 ताळ्यावर. अरे जातीवाद्यांना पुरून हुरला भीमराव आंबेडकर. अरे जातीवाद्यांना पुरून हुरला भीमराव आंबेडकर. का असं म्हणतो की त्यावेळेस ठेकेदार जे होते, जे धर्माचे ठेकेदार होते की ही पाणी आमची ही आहे, तर त्यासाठी बाबासाहेब संघर्ष केला आणि महाडच्या न्यायालयात तो संघर्ष झाला. क्या बात. त्या न्यायालयात संघर्ष झाला. शेवटी अशी बाब झाली की ते लोक केसला आले नाही आणि केस बाबासाहेबांच्या इकडून कोर्टाने जाहीर केली. तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आपल्याकडे. म्हणजे मानवी मूल्यांचा विजय झाला. विजय झाला. सत्य हे कधी लपत नसतं, उशीर असतो. म्हणजे खऱ्या अर्थानं सत्याग्रह तो ठरला. हा, सत्याग्रह ठरला. खऱ्या अर्थानं म्हणजे खऱ्या- सगळ्याच माणसाला मानवतेची समानतेची संधी देणारा जो लढा हो. सुरू बाबासाहेबांनी केला तो तिथे विजय प्राप्त खऱ्या अर्थानं विजय झाला. झाला. आणि रणसंग्राम बाबासाहेबांनी जो सुरू केला तो प्रथम महाडमधून. आणि तिथून तेव्हा पण सभेला काही लोकांनी विरोध केला. मुसलमानांनी बाबासाहेबांना बरंच सहकार्य दिलं. ती सभेला सुद्धा जागा मुसलमानांनी दिलेली आहे. त्या मुसलमानांचं सुद्धा हे करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या बाबासाहेबांना निघून येत होते ती बोट सुद्धा अडवण्याचा प्रयत्न होत होता. पण बाबासाहेब एका कोळ्यांनी त्यांना त्यांच्या घरी आणून हे केलं. कोळी समाजाचं बाबासाहेबांच्या जवळीत योगदान आहे फार मोठं. आणि त्यावेळेस रमाई सुद्धा म्हटली मी येते, साहेब बीबी सुद्धा येते त्या याला. आणि रमाईचा डोळा चुकून बाबासाहेबांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेला ज्या रायगडमध्ये आज मोठ्या प्रमाणात आगरी कोळ्यांना जे जमिनी नावावर झालेले आहेत, ते खोती विरोधाचा लढा नागोजीराव पाटलांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढला, बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे 13 आमदार यांनी विधानसभेमध्ये त्यावेळेला ठराव घेतला. आणि त्यामुळे मोरारजी देसाईनं शिष्टमंडळ पाठवलं आणि 7 वर्षे जो सत्याग्रह चालला होता जमिनीचा खोती पद्धतीच्या विरोधातला, सातबाऱ्याचे मध्ये आगरी कोळ्यांचं फार मोठं शोषण केलं जात होतं खोतांकडून. आणि मग सातबाऱ्यावर नावच लागत नव्हते. ते बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि आज करोडो रुपये जे आगरी कोळी समाजाला मिळतात, ते आपल्या बांधवांना मिळत आहेत. तर ते बाबासाहेबांचं प्रचंड असं मोठं योगदान आहे. शिडकोमध्ये जमिनी गेल्यानंतर आज आगरी कोळ्यांचं सोन्याहून पिवळे म्हणतात ना, ते आपण म्हणतो त्याप्रमाणे झाले. ते बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आणि मग त्या काळातले जे आगरी कोळी समाजातली लोक होती ते बाबासाहेबांच्या जवळीत 14 तळ्याच्या सत्याग्रहात होते. आणि म्हणजे हा सगळा परिवर्तनाचा लढा होता. मग काळांतरानं काही लोकांनी तो त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. आमचे आगरी कोळी बांधव खऱ्या अर्थाने जे बाबासाहेबांच्या विचारानं कल्याण त्यांचं होणार होतं आणखी, तर तिथून ते तुटलेत. पण ते एकत्र आले पाहिजे, बहुजन समाज एकत्र झाला पाहिजे, असा हा समतेचा, ममतेचा, करुणेचा 14 तळ्याचा परत येतोय तुमच्याकडे येतोय. आणि समतेसाठी लढला गेलेला हा, भविष्यातल्या सगळ्या प्रकारच्या समतेसाठी लढला गेलेला हा 14 तळ्याचा सत्याग्रह आहे. आणि या आमच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये, बुद्ध धम्मामध्ये सगळ्याच प्रकारच्या माणसांचा सन्मान केला जातो, समता प्राप्त केली जाते. बौद्ध धम्मामध्ये समतेला अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे मान दिला जातो. बाबासाहेबांच्या विचारामध्ये, तथागतांच्या विचारामध्ये, सम्राट अशोकांच्या विचारामध्ये, महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, हे सगळे परिवर्तनाचे चळवळीतले महामानव आहेत. आमचे सावित्रीबाई फुले, रमाई आमचे आंबेडकर, या सगळ्यांनी म्हणजे आमच्या चळवळीमध्ये स्त्रियांना समता प्राप्त करून देण्याचं, समानता प्राप्त करून देण्याचं काम केलं जातं. आपल्याकडे अशी एखादी म्हण आहे, जो माणूस म्हणतात ना, जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागे कोणतरी खंबीरपणाने स्त्री उभी असते, आहे ना दादा? हे आपण ऐकलंय. आपल्याकडं त्यात बुद्ध धर्मामध्ये फार स्त्रियांना सन्मान केला जातो, म्हणजे समतेला फार महत्त्व दिलं जातं. श्रावणदादांची कन्या आहे आमची रोहिणीताई, ही अत्यंत आघाडीची गायिका आहे, कवी पण आहे ती. आणि अशी अतिशय गोड गळा आहे तिचा, आपण सगळ्यांनी ऐकला तिचा. आता जयंतीचे कार्यक्रम सुरू होत आहेत आणि त्यानिमित्तानं ती काही ठिकाणी म्हणजे कव्वाली पण करायला जाते. दादा संगमदादा कासारे हे दोघंही कव्वाली करतात. या ताईच्या पाठीमागे म्हणजे आज जी चांगल्या प्रकारे सुरेला आवाज आहे आणि ते थोडीशी मोकळी बिंदास बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी ही ताई जाते. तर आपण ज्याप्रमाणे म्हणतो एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते, तसंच या ताईच्या पाठीमागे तिचे मिस्टर आमचे दादा दाजी हे खंबीरपणाने उभे आहेत.
आणि त्यामुळे मला वाटतं तिचं आज ताई म्हणजे सगळ्या ऊन वारा पाऊस धारा काय म्हणतात ते सगळ्यातून म्हणजे नेहमीच समाजाच्या हितासाठी राबताना दिसते. वामनदादा कर्डक म्हणतात, आम्ही तुफानातले दिवे वादळ वारा आम्हा नाव शिवे. त्याप्रमाणे अनेक तुफानात म्हणजे लहानपण तिचं फार फार म्हणजे दादा गेल्यानंतर त्यांना फार संघर्ष करावा लागला ताईला. आणि तरीसुद्धा आज काही मधल्या काळात आजारपण आले, पण त्याच्या पाठीमागे ताईच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहिलेले आमचे दाजी, त्यांचंही आमच्या आंबेडकरी चळवळीसाठी फार मोठं योगदान आहे. कारण आता आम्ही इथे मुलाखत घेतोय, यांची आम्ही चर्चा करतोय, गप्पा मारतोय. या गप्पा मारत असताना दाजी खाली गेले, आम्हाला ज्यूस घेऊन आले. हे बघा म्हणजे काय म्हणजे एक स्त्रियांचा सन्मान कसा करावा ही आंबेडकरी चळवळ शिकवते. आणि आंबेडकरी चळवळीचं फार मोठं म्हणजे कुठल्या प्रकारचा आम्ही भेदभाव केला जात नाही. स्त्री आणि पुरुष असला कुठल्याच प्रकारचा भेदभाव आणि माणसांमध्ये जाती नसतात असं आम्ही म्हणणारा हा सगळा आंबेडकरी समाज आहे. हे दाजीने आमच्यासाठी हे ज्यूसचा प्रोग्राम इथे केला. म्हणजे एक पूर्ण एसी लावून दिलेली आहे, एकदम एसीमध्ये आम्ही गप्पा मारतोय. तर म्हणजे बाबासाहेबांची ही चळवळ आहे सगळ्यांचा. म्हणजे इथे आम्ही जात धर्म असलं काहीच मानलं जात नाही. आणि माणसाला म्हणजे सगळेच आईच्या उदरातून जन्माला येतात. आणि कोण खालचा आणि कोण वरचा असं काय भेदभाव न करणारं असं तत्वज्ञान बुद्धाने दिलं. तेच बाबासाहेब आंबेडकरांनी तर आम्हाला सगळ्यांना दिलं. अतिशय हा 14 तळ्याच्या सत्याग्रहापासून जो लढा सुरू झाला तर भारतीय संविधान आणि बुद्ध धर्मापर्यंत, आणि मानव मुक्तीचा हा लढा मोठ्या प्रमाणात पुढे पुढे चालू राहिला. ताई मी तुझ्याकडे येतो परत. श्रावणदादांच्या बद्दल मी गोष्टी ऐकल्या आहेत. एकदा हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांनी ते आजारी असताना कव्वाली करायला गेले होते आणि काही रक्त ओकलं होतं, असं काही किस्से आहेत. त्या विषयावर जर थोडंसं सांगितलं तर बरं होईल. रक्त ओकलं म्हणजे त्या काळी लिहिणारे अनेक होते. हॉस्पिटलमधून गेले तुम्ही आणि रात्री सकाळी फळे आणले. त्या काळी लिहिणारे गाणे लिहिणारे अनेक होते, पण गाणारे खूप कमी होते. कारण का, लिहिणारा कसा एका घरामध्ये लिहितो, एकांतात लिहितो, पण गाणाऱ्याला पुरं समाजासमोर ते प्रेझेंट करावं लागतं. म्हणजे तो लोकांच्या नजरेत येतो, लिहिणारा नजरेत येत नाही. मग त्या काळी तो किस्सा कुठे घडला होता त्या काळी हा सांगते ना, तिथूनच सुरुवात आहे. त्या काळी सनातन्यांचा जे मराठा वगैरे लोक होते, ओबीसी वगैरे होते, त्यांचा खूप विरोध होता आपल्या चळवळीला, चळवळीच्या गाण्यांना. तर अनेकांनी दादांचा, श्रावणदादांचा आवाज बंद व्हावा आणि ही कला, ही चळवळ इथेच थांबावी, पुढे नाही जावी, याकरते दादांवर 3 वेळा विषप्रयोग झाला. 3 वेळा. हा, कोणी पाण्यातून दिला, कोणी पानातून दिला, कोणी चहातून दिला. आणि तेव्हा ते मोकळ्या मनाचे माणसं होते, आजच्यासारखे लोक नव्हते. हा, कोणी दिलं वाटायचं की बाबा प्रेमा खातर मला हे चहा त्यांनी दिले, बाबा घ्या ना चहा, म्हणजे असं. तर दादांना 3दा विषप्रयोग झाला. हा, जेव्हा घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये दादा ऍडमिट होते ना, तेव्हाही त्यांना विषप्रयोगच झाला होता. आणि तो काळ जयंतीचा काळ होता. आणि दादा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना डॉक्टरांनी त्यांना परवानगी दिली नव्हती गाणं गायची, किंवा गळ्याचं इन्फेक्शन झालं होतं. विषप्रयोगामध्ये शेंदूर वापरला होता, त्या विषामध्ये पानाला शेंदूर लावला होता. कात असतो ना पानाचा, त्याच्याऐवजी शेंदूरची पेस्ट लावली होती. तर त्याच्यामुळे त्यांचा गळ्याचा प्रॉब्लेम होता. डॉक्टरांनी गाणं गायला नव्हतं सांगितलं. मग दादा बोलले, डॉक्टरांना बोलले मी खाण्याशिवाय राहू शकतो, पण गाण्याशिवाय नाही राहू शकत असं. तर डॉक्टर बोलले काही करून तुम्हाला ते हे गोष्टी पाळाव्याच लागणार, आम्ही सांगतो त्याप्रमाणे. मग तेव्हा तिथं दूरवर असं काही अंतरावर, 5 मिनिटाच्या अंतरावर जयंतीचा कार्यक्रम सुरू होता आणि गाणे वाजत होते. तर काही कार्यकर्ते त्यांना भेटायच्या निमित्ताने दादांना घेऊन यायला आले की दादा चला ना, इथे कोण रात्री बघते, तेव्हा रात्रीचे कार्यक्रम, दादा चला ना एक गाणं गाणं. त्यांनी फोर्स केला. तर तिथं जे वॉर्ड मधले लोक होते ना, त्यांना गुजबूज यांची कळाली का हे लोक ह्या माणसाला का फोर्स करतात म्हणून. तो एक जण ओळखीचा होता स्टाफ मधला, तो मला अरे ते गायक आहेत ना, त्यांना ते गायला बोलत नाही, पण डॉक्टरांनी त्यांना मनाई केली की तुम्ही त्या गाऊ नका म्हणून गाणं. मग त्यांना बाहेर काढलं वॉर्डच्या. मग ते बाहेर गेले. दादांनी काय केलं, बाथरूमला जायचं या निमित्तानं बाथरूम मधून खाली उतरले, बिल्डिंग मधून उतरले खाली, आणि तिथे कार्यक्रमाला गेले, खिडक्या तोडून. आणि ते पण हॉस्पिटलच्या कपड्यावरती. हा, हॉस्पिटलच्या आणि तिथं गेलं, एक गाणं गायलं. कार्यक्रमाचं श्रावणदादा यशवंत
कार्यक्रमाला आले म्हणजे समाजासाठी खूप मोठा मोठी सुपरस्टार. बाब. होय. म्हणजे ते त्यांना बघायला, एक झलक बघायला लोक तरसायचे. हा, तेव्हा तो मीडियाचा काळ वगैरे नसायचा. जो प्रत्यक्ष बघेल त्यालाच दिसेल, म्हणजे असं तो योगा होतो. तर तेव्हा तो कार्यक्रमाला एवढी रंगत, तिथाचे स्थानिक पोलीस स्टेशनचे लोक पण ऐकायला आले गाण्याचा कार्यक्रम. कार्यक्रम संपल्यानंतर हे परत हॉस्पिटलमध्ये आले आणि ॲडमिट झाले. म्हणजे किती प्रचंड मोठा त्याग आहे. म्हणजे त्यांना अनेक प्रकारचे त्या काळात विषप्रयोग झाले. आणि हा किस्सा त्यांच्या एका सहकार्याने मला सांगितला होता रेल्वेमध्ये. एका जयंतीच्या कार्यक्रमाला मी विक्रोळीला गेलो होतो आणि त्यांचे सहकारी, मला नाव आठवत नाही, आणि त्या कव्वालीमध्ये साजिंदे वाजिंदे किंवा पाठीमागे ते काय म्हणतात ना कोरस देणारे, त्यापैकी एक होते. मला त्यांचं नाव आठवत नाही. त्याने मला किस्सा असं सांगितला. त्याचे जे काय पैसे मिळाले ना रात्रभर, ते पैसे त्याने लगेच ते हॉस्पिटलमध्ये आले नाही त्या दिवशी. तर ते सकाळी दुकानं उघडेपर्यंत थांबले म्हणतात. रिक्षातच रिक्षा बुक करून ठेवले आणि थांबले, इकडे तिकडे फिरत बसले, चहा वगैरे घेत बसले. आणि त्या पैशातून त्यांनी सकाळी जेव्हा दुकानं उघडली, म्हणजे रस्त्यावरच्या गाड्या वगैरे उघडल्या, त्यावेळेला त्या पैशातून त्यांनी फळं घेतली ती सगळी, आणि ती फळं आपल्या असं हॉस्पिटलमधल्या ते पेशंट लोकांना वाटायला आणले. म्हणजे केवढा मोठा प्रचंड त्याग. म्हणजे फार त्या आर्थिक परिस्थिती वाईट असताना देखील म्हणजे निस्वार्थी भावनेने काम करणारे असे कवी गायक, त्यांच्यामुळेच ही आंबेडकरी चळवळ जिवंत आहे, बाबासाहेबांची चळवळ जिवंत आहे. ह्या दोन्ही कवी गायकांबरोबर मला फार म्हणजे आजचा हा मला दिन अत्यंत महत्त्वपूर्ण वाटतोय, आनंदाचा वाटतोय की ही सगळी प्रतिभावंत माणसं माझ्याबरोबर दोघंही आहेत. ताईचा भाऊ एक माझा जवळचा मित्र होता. आम्ही सिद्धार्थ बिहार हॉस्टेल वडाळा या ठिकाणी राहायला होतो, एकत्र राहत होतो, खात पित होतो. माझ्यावर प्रचंड श्रावणदादा यशवंत ह्या फॅमिलीचं मला ते वेगळं समजत नाही. मी फॅमिलीमधला माणूस म्हणून मला ते अगदी फॅमिलीच रिलेशन आहे आमचं. म्हणजे मी एखाद्या त्यांच्या घरातल्या कार्यक्रमाला गेलो नाही तर त्यांना राग येतो. म्हणजे असं होतं. म्हणजे एवढं माझं जवळचं रिलेशन आहे. आणि म्हणजे त्या रिलेशनबद्दल अगदी त्या सगळ्या काळाचकीच्या लोकांना पण माहिती आहे. तर सांगायचं असं, मिलिंद भाऊने एक किस्सा सांगितला होता. नाशिकमध्ये एका खेड्यापाड्यात कुठेतरी कव्वालीचा कार्यक्रम होता. कवी म्हणून वामनदादा बरोबर होते, श्रावणदादांच्या बरोबर. रात्री ट्रक बिग वगैरे त्यावेळेला गाड्यांची अपूर्ण म्हणजे साधनं होती. आणि मग जाईपर्यंत रात्री 2 वाजले आणि लोक तर कव्वाल वाट बघत होती प्रचंड. आता येत आहेत. अपूर्ण साधनं असल्यामुळे त्याला 2-2 वाजता पण लोक कव्वाली करायला जायचे. आणि 2 वाजता गेले आणि यांना जाताना काही खायला नाही, गाड्याचा वेळ भेटला नाही, खायला नाही भेटला. आणि आमचा मिलिंद भाऊ, ताईचा एक छोटा भाऊ, तो आता निधन झालेला आहे, माझा जवळचा मित्र आणि भाऊ होता. तर तो छोटा होता आणि त्यालाही प्रचंड भूक लागलेली. रात्री 2 वाजता हे पोचले. लोक वाट बघत होते, लोक ताटकळली होती. स्टेजवर गेल्या चढले. आणि मग तर मिलिंद भाऊनी सांगितलेला किस्सा मी तुम्हाला सांगतोय. तर श्रावणदादांनी, भूक तर प्रचंड आहे सगळ्यांच्या पोटात, आणि तो छोटा मुलगा पण सांगत आहे. पण श्रावणदादांनी पाठ करून वामनदादाच्या तोंडाकडे बघितलं आणि वामनदादा करडग आणि असं खुणवलं, श्रावणाकर सुरू आता. आणि 2 वाजता कार्यक्रम सुरू केला. सकाळी 7 वाजले. वामनदादा करडकाने ते माईक हातात घेतला आणि म्हणाले, तुमच्याकडे शिळा भाकऱ्या काय असतील त्या आणा. आमच्याबरोबर आम्हाला ते प्रचंड भूक आहे. तुमच्या प्रतीक्षेमुळे आम्ही सुरुवात केलेलं आणि हा छोटा मुलगा देखील आहे. म्हणजे हा सगळा म्हणजे ही भावना आमच्या उत्कंठून येत आहेत की या लोकांच्या केलेल्या त्यागामुळे आंबेडकरी चळवळ जिवंत आहे. आणि म्हणून आज जे काही चित्र दिसतंय चळवळीच्या नावानं कुठलाही झेंडा हातात घेऊन मिरवण्याचा जो प्रकार आहे, तो अत्यंत वाईट आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतला बुद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष जो वाढायला पाहिजे, आणि त्यासाठी ह्या जुन्या जाणत्या लोकांनी योगदान दिलं. आणि ते योगदान कुठेतरी बाबासाहेबांचे पुन्हा एकदा, आज मी काल परवा एका नेत्याचं कालचं शिवाजी पार्कचं भाषण ऐकलं, ब्ल्यू प्रिंट तयार केली, काय स्किल डेव्हलपमेंट, हे सगळं सरकार राबवतंय. खऱ्या अर्थानं नुकसान होतंय. इथलं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झाले. जे बाबासाहेब जमिनीचं राष्ट्रीयकरण सांगत होते आणि खाजगीकरणानं बेचिराग झालाय, त्या खाजगीकरणाच्या विरोधात कोण बोलणार की नाही? बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा तो अजेंडा होता, तो अजेंडा राबवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत की नाही? या खाजगीकरणानं आज शिक्षण, आम्हाला जे बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षण नाकारलं होतं, ते शिक्षण
आज खाजगी शाळेच्या माध्यमातून आम्हाला लाख लाख रुपये, एका मुलाची लाख लाख रुपये वर्षाला खाजगी शाळेमध्ये फी भरावं लागते. 2-2 मुलं असतील तर मग 2-2 लाख कुठून आणायचं? रोजगार नाहीत, पगार नाहीत. जे चांगले 10-10 हजारात आणि हॉस्पिटल एवढे प्रचंड महाग. सरकारी दवाखान्यातून केमला मी गेल्यानंतर तुम्हाला सांगतो जेजेला गोळ्या मिळत नाहीत. म्हणजे एखादा माणूस आजारी पडला त्याला मरल्याशिवाय पर्याय नाही. बाबासाहेबांनी हे सगळे हक्क आणि अधिकार दिले होते मिळवून. ते खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाच्या माध्यमातून ते आज कुठेतरी दूर जाताना दिसत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचा हा 14 तळ्याचा सत्याग्रह आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याला त्या चळवळीचं जी बुद्ध धम्मापर्यंत दीक्षेपर्यंत जे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या पासून हे सगळं केलेलं कार्य पुढे घेऊन जायचं असेल तो बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं चळवळीचा अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्राय असणारा बुद्ध धम्म आणि रिपब्लिकन पक्ष या संदर्भात नव्या पिढीनं काम करावं असं मला वाटतं. कारण त्यांचा हा श्रावणदादाचा किस्सा आपण ऐकला. अनेक किस्से ऐकण्यासारखे आहेत. वेळेचं थोडंसं गांभीर्य ठेवून माझ्याबरोबर आता हे 2 प्रतिभावंत कवी गायक आहेत. ताई तुझा नंबर सांग मला जरा. 877 ताईचा नंबर आहे. ऐका परत पुन्हा. 877 हां 95 95 66 66 257. 257. परत नंबर आहे का ताई? परत नंबर सांग. 877 877 95 95 66 66 257. 257. दादा तुमचा नंबर सांगा परत. 7039 110 बंधू आणि भगिनींनो, आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जवळ आलेली आहे. आपली सगळ्यांची तयारी चालू आहे आणि ही दोन्ही म्हणजे प्रतिभावंत कवी गायक आहेत. चांगल्या प्रकारचं धम्म प्रसारासाठीच गीतं गायनं करतात आणि ती लुटमार जी काही म्हणतात ना तसला प्रकार अजिबात नाही. कमीत कमी बजेटमध्ये म्हणजे ते कवी गीत गायनाचे कार्यक्रम करतात आणि त्यांचे नंबर तुम्ही ऐकलेले आहेत. त्यांच्याकडे रोहिणीताई यशवंते आणि संगमदादा कासर यांच्याकडे संपर्क साधू शकता. आता मी तुम्हाला दोघांना विनंती करतो, मला वाटतं दाजी तुम्ही पण थोडी साथ द्या. एकत्र एक गीत तुम्ही दोघांनी तुमच्या आवडीचं एकत्र जे बोलता येईल आणि आपण ही मुलाखत इथे संपवू. दोघांनी मिळून एकत्र गीत. माईक कॅमेरा बघा नीट. नवीन कोणी नाही की हां 14 तळ्याचा माडचा घ्या. 14 तळ्याचा विषय मी लिहिलाय. मला ऍक्च्युली मला ते गायला जायचं होतं पण रात्री माझी तब्येत बिघडली त्यामुळे मी जाऊ शकलो नाही. पण मी आता इथे सादर करतो. नवीन गीत आहे ना? हा नवीन गीत. दलितांसाठी खुलाव माय भीमान केलं, म्हाडचा चौदार तळाव माय भीमान केलं. अहो दलितांसाठी खुलाव माय भीमान केलं, म्हाडचा चौदार तळाव माय भीमान केलं. रामजी बाबाच्या लेकरानं लढून संग्राम निकरान, रामजी बाबाच्या लेकरान लढून संग्राम निकरान. पिण्यासाठी आम्हा जलव माय भीमान केलं. अहो दलितांसाठी खुलव माय भीमान केलं, म्हाडचा चौदार तळाव माय भीमान केलं. शेवट करतोय. बाबासाहेब म्हणतात माझ्या उपेक्षित समाजाला वंचित ठेवणार ना पाण्याला, माझ्या उपेक्षित समाजाला वंचित ठेवणार ना पाण्याला. संगम ठरवून साऱ्यांचं भलव माय भीमान केलं. अहो दलितांसाठी खुलव माय भीमान केलं, म्हाडचा चौदार तळव माय भीमान केलं. दलितांसाठी खुलव माय भीमान केलं, म्हाडचा चौदार तळाव माय भीमान केलं. शेवटचं उद्धारली कोटी कोळी दोघांनी एकत्र घ्या. उद्धारली कोटी कोळी सुरुवात करा. बोला. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखडबंद पायातील साखळ दंड, तळातळ तुटले तू ठोकतास दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे.
जय भीम.